मैं अभिजीत शेख, गोंडवी न्यूज में आप सभी का स्वागत है। अभी मैं थाना में और थाना एनसीपी अजीत दादा पवार की जो हेड ऑफिस है, यहाँ पर आज एक बड़ा राजनीति यहाँ देखने के लिए मिली, जिसमें नजीब मुल्ला साहब और उनकी टीम से मिलने के लिए डॉक्टर जितेंद्र अवार्ड और उनकी टीम, इसी के साथ साथ भारतीय जनता पार्टी के माननीय आमदार संजय जी केलकर साहब और इसी के साथ साथ मुमरा से जो नगर सेवक अभी रिसेंटली बने हैं मर्जिया सानू पठान और उनकी टीम भी यहाँ पर देखने के लिए मिली। तो इस वीडियो के माध्यम से आपको बताते हैं पवार का जो प्लेन क्रैश हादसा हुआ था, उसके बाद जो है आज यहाँ पर जो है उनकी अस्थियों को आज आखिरी विदाई देने के लिए एनसीपी अजीत दादा पवार थाना की फ्लावर वाली ऑफिस पे एक प्रोग्राम रखा गया था, जिसमें सभी राजनीतिक दलों के लोग यहाँ पर देखने के लिए मिले। और इस पूरे वीडियो पर डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने मीडिया कर्मियों से क्या बातचीत की, इस वीडियो के माध्यम से आपको बताने की कोशिश करते हैं। तो ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज, आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। बढ़ते हैं इस वीडियो की तरफ। ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही। गेले दिगंबर ईश्वर विभूती, 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 तेरे दिगंबर ईश्वर विभूति, तेरे दिगंबर ईश्वर विभूति, तेरे दिगंबर ईश्वर विभूति। सांगतील ज्ञान मनातील थोर, सांगतील ज्ञान मनातील थोर, सांगतील ज्ञान मनातील थोर, सांगतील ज्ञान मनातील कोण। नरती साधन निवृत्तीचे, नरती साधन निवृत्तीचे, अमर है अमर है अमर है अमर है। मॅडम मॅडम मागे हो ना, 5 दिसते 5 म्हणजे थोडं प्रधान साहेब आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या प्रेम संदीप संदीप
ओ गणेश दादा घूम चालू नाही का मागे मागे गणेश 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 कुठे मोबाईल का पाणी गणेश 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 घूम 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 चालू कर गणेश घूम चालू कर घूम चालू कर हेलो 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 नाही ना त्याला सांग रेंज नाही आज जाऊ दे रेंज नाही आहे रेंज नाही आहे रेंज नाही आहे हॅलो हॅलो गणेश गणेश रेंज नाही विचार सांग त्याला फोन यायला तुला फोन यायला सांग गणेशला सांग रेंज नाही त्याला बाहेर बाईकला हे करू नाही करत उभं राहू ना बाईकला चला मग तरी गणेश ए गणेश गणेश त्याला सांग रेंज
आव्हाड साहेब काय सांगा, दादा गेले मात्र वेळ चुकीची होती. तुम्ही देखील ट्विट केलं होतं. का वाटतं नेता गेला मोठा महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं, खूप 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 मोठे नुकसान झालं. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती. म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आत्मसात. काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे. तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या. या संदर्भातल्या काही व्हिडिओ देखील समोर आल्या. परंतु आता अजित पवार कार्यकर्ते कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या नव्हत्या. परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतं या संदर्भात? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं. कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवी जो प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील. काय नेमक्या आठवणी होत्या? आपण मी सांगितलं ना की येत होतं निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा कुठेतरी चुकलेली दिसत आहे. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला त्या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार आहे. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरेंनी आपलं काम केलं, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? देवेंद्र फडणवीसने शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते तर अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात, असं त्यांनी सवाल होतो. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. अजितदादा की अस्थियों की जो है दर्शन लेने के लिए आप यहाँ पे आए थे.
सर अजितदादांची अस्थियों का आगे दर्शन दिया हुआ है आपने भी उनके साथ काम किया है उनके कैबिनेट में भी आपको किस प्रकार की एक बहुत ही हुरहुन्नरी और तेज तर्रार नेता था। निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में देखी थी। ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी हानि है। ये वीडियो आपको कैसी लगी कमेंट करके जरूर बताएं और इस पर आपकी क्या राय है कमेंट बॉक्स में जरूर लिखें। और ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज़, आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। मिलते हैं एक नई वीडियो के साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र।